मला असं वाटतं की या देशामध्ये जर तुम्हाला लढायचं असेल, लढायचं असेल आणि भिडायचं असेल तर तुम्हाला ममता बॅनर्जी व्हावं लागेल. प्रश्न भाजपच्या विरोधाचा किंवा भाजपच्या बाजूचा नाहीये, प्रश्न लोकशाहीचा आहे. ज्या ज्या वेळेला एखाद्या स्वायत्त संस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं त्यावेळेला ती स्वायत्त संस्था जर प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवत नसेल तर ती जागेवर आणण्याची जबाबदारी त्या स्वायत्त संस्थेला सुद्धा धडा शिकवण्याची जबाबदारी एक जबाबदार नागरिक म्हणून तुमची आमची आहेच, पण ती राजकीय पक्षांची पण आहे, कारण त्यांच्या मागे समूह शक्ती आहे. तुम्हाला जर लढायचं असेल आणि लढवून जर जिंकायचं असेल तर आधी तुम्हाला ममता होणं आलं पाहिजे. काँग्रेस असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, मनसे असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, या सगळ्यांसाठी ममतानी एक वस्तुपाठ घालून दिला आहे. 24/7 लोकांमध्ये राहावं लागेल, लोकांसाठी लढावं लागेल आणि उभं राहावं लागेल पाय रोवून. तुम्ही सत्तेच्या खुर्च्यांमध्ये बसलेला असाल म्हणून तुम्हाला तुमची जर लढण्याची सवय गेलेली असेल, तुमची भिडण्याची सवय गेलेली असेल तर तुम्ही राजकीय पटलावरती फार काळ टिकून राहू शकत नाही. तुमचा अस्त जवळ आलेला आहे हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल.